I
आपल्या आयुष्यामध्ये आपण जे कर्म करतो त्याला फार अनन्यसाधारण महत्व आहे. धरणी माता एक दाणा पेरला तर गोंधळभर दाणे देते, गोंधळभर पेरले तर टोटभर देते, आणि बाईवर पेरले तर खंडीवर सुद्धा देते. इतका अतृप्त गुणधर्म केलेले आहे. मग आपल्याला एवढं परमेश्वरानं सुंदर आयुष्य देऊन आपण जीवनामध्ये कसं जगतो, कसं वागतो, हा थोडासा चिंतनाचा विषय आहे. आपलं कर्मच इतकं वाईट आता होत चाललेलं आहे. अर्थात सगळ्यांचं नाही म्हणत, पण समाजामध्ये प्रचंड अराजकता माजायला सुरुवात झालेली आहे. आपण काही मोठ्या लोकांच्या हातामध्ये सत्ता देतो, पण त्या सत्याचा कसा वापर केला जातो अर्थात आपणच देतो. त्यामुळे आपल्याला विचारायचा अधिकार असून सुद्धा या लोकशाहीमध्ये आपण तिकडे कानाडोळा करतो, कारण आपण सुद्धा कशात तरी गुंतलेलो असतो. म्हणून आपलं कर्म नेहमी चांगलं करावं, म्हणजे दुसऱ्याला बोलायला आपल्याला संधी सापडते. आपलं कर्म इतकं वाईटपणाकडे चाललेलं आहे की आपण परमेश्वरानं आपल्याला निर्माण केलं आणि आपण परमेश्वराला दोष देऊ लागलो. असं एका किस्स्यातून मला जाणवलं, म्हणून तो किस्सा एक आपल्यासमोर मी सादर करतोय. की एक मूर्तिकार आहे, त्या मूर्तिकारानं परमेश्वराला विचारले, आता यामध्ये श्रेष्ठ कोण? तो मूर्तिकार होऊ शकतो का परमेश्वर होऊ शकतो? आपले कर्म सांगेल. एक मूर्ति बनाने वाले कलाकार ने ईश्वर से पूछा, अरे ईश्वर, तू भी कलाकार और मैं भी कलाकार हूँ. तूने मुझ जैसे असंख्य पुतले बनाकर इस धरती पर भेजे हैं और पत्थर की मूर्ति बनाकर मैंने इस धरती पर बेचे हैं, पर आज मुझे बड़ी शर्म आती है. जो तूने बनाए पुतले वो आपस में हमेशा झगड़ते हैं और मैंने बनाए पुतले जे पत्थर के, उस पत्थर के सामने तूने बनाए पुतले हमेशा माथा रगड़ते हैं. आता यशामध्ये श्रेष्ठ कोण झाले? परमेश्वरानं आपण पुतळे आपल्याला निर्माण केलं, या कलाकारानं पुतळा निर्माण केला, त्याला दगडाचं निर्माण केला, पण तरी सुद्धा परमेश्वरानं निर्माण केलेली आपल्याला अमूल्य भेट मानवी शरीराची आपस एकमेकांमध्ये भांडत बसतो. माझं तुझं करत वाईट कर्म करत राहतो, आणि यामुळेच निसर्गाने सुद्धा वाट फिरवायला सुरुवात केली आहे. तेव्हा वेळी सावध होऊया आणि चांगलं कर्म करण्याचा ध्यास घेऊया. अध्यात्म जोपासतोय, अध्यात्मासारखं परमार्थी जीवन जगूया. जे अध्यात्म विचार मांडले त्या विचाराचा आपण आदर्श घेऊया. नुसता आदर्श घ्यायचा नाही, तो आचरणात आणूया. तरच आपलं जीवन सरांपासून होऊन जाईल. ऐकूया भक्ती रंगाने पुढचं सुंदर एक सारखे देवीच्या रोगासारखे आणि पावित्र्य गायीच्या चार पावलासारखे. ज्या विहिरीचे पाणी शेतकरी पिकाला पाजतो, ती विहीर सुद्धा 4 परोस खोल असावी. 4 गोष्टी हिताच्या सांगितल्याशिवाय एकमेकांचे दुःख समजत नाही. ज्या घरात आपण राहतो ते देखील चौसोटी असल्याशिवाय त्या घराला रुबाब येत नाही, आणि त्या घरासमोर 4 चाकी असल्याशिवाय मान सन्मान मिळत. युग देखील 4 झाली, कृत, त्रेता, द्वापार, आणि आत्ताच जे सुरू आहे माथी मारलेला कलंक कलियुग. स्वर जरी 7 असले तरी सामान्य बोलताना आपण 4 स्वरांचीच नावं घेतो. सरगम कळलं ना, मग झालं तुला संगीत आलं. लीप वर्ष देखील 4 वर्षाने तर जमीन सुद्धा चौरसच शुभ मानले जाते. माणूस हुशार झाला की त्याला जास्त चौकस बुद्धीचा मानला जातो, आणि 4 ढंगा चाललं की आपल्याला अंतराचा अंदाज येतो. 4 कडवी वाचली की कवितेची गोडी वाटते. 4 संवाद ऐकलं की नाटकं पाहावीशी वाटतात. 4 घास खाल्लं की कसं पोट भरल्यासारखं वाटतं. 4 पुस्तकं वाचली ज्ञानाची ओढ लागते. मंगल कार्य साजरे करताना देखील सनई चौघाडाच वाजावा लागतो. 4 वाईट जर एकत्र आले तर चांडाळ चौघडी तयार होते, आणि चांगले एकत्र आले तर मात्र इतिहास घडतो.
अहो इतकेच कशाला, अंताकडे जाऊन पाहिलं तर आपण चितेवर 4 लाकडे ठेवल्याशिवाय चिता पूर्ण होत नाही, आणि इतकंच नाही तर चौघांच्या खांद्यावरून गेल्याशिवाय जीवनाचा प्रवास पूर्ण होत नाही. अशी ही 4ची गंमत. आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक गोष्टी आहेत की आपण त्याकडे दुराभास लक्षच देत नाही, पण अशा गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा मान सन्मान. आपल्या आयुष्यामध्ये अनेक साहित्य साधने असतात, थोडीशी ठिकाणी झाली की फेकून देतो, पण आपल्याला जाणीव नसते त्या साधनानं आपलं आयुष्य घडवलेलं असेल. जुनी माणसं, त्यांचा आदर सन्मान आपण करायला हवा. आज आश्रम भरपूर निघाले आणि आपल्याच हिंदू धर्मात निघाले. किती वाईट गोष्ट आहे. त्यांचा सन्मान करायला पाहिजे, त्यांचा अभिमान बाळगायला पाहिजे. अगदी जागेवर बसलेल्या वृद्धांच्या घरामध्ये त्यांच्या आजोबांशिवाय त्या घरात घडत नाही. एक मोठा आधार असतो त्या घरामध्ये, खूप मोठा आधार असतो. सर्वांचा सन्मान करूया. वृद्धाश्रम लवकर बंद होतील याचा आपण प्रयत्न करूया आणि सगळ्यांनी एकमेकांना मदत करूया. तरच हे जगणं आणि उत्सव, भ्रमिष्ट आणि विभत्स हे जे उत्सव साजरे होतात हे थोडस दूर रोखून देऊया आणि त्याला अध्यात्मातून चांगल्या सोबतीनं हे उत्सव साजरे करूया. या उत्सवाच्या माध्यमातून पावित्र्य तर टिकलं पाहिजे, मनोरंजनही झालं पाहिजे, थोडंसं प्रबोधनही घडलं पाहिजे. यातूनच आमचा हा सैनिक प्रवास सुरू आहे. ऐकूया पुढील भक्ती. मान्य दिनकर पाटील यांच्याकडून 200 रुपये बक्षीस आहे आणि राम पाटील कोतोल यांच्याकडून 200 रुपये बक्षीस आहे. धन्यवाद.